आणि पोरांच्या आवडतीचं परत दिसलंय आपल्याला. हे खूपच ट्रेंडमध्ये आहे आता. आणि साड्यांचं सेल लागलं आहे. 100ला साडी घ्या म्हणा. आणि समोरच देवीची मूर्ती आहे. हाय एव्हरीवन, कसे आहे तुम्ही? तर आज आपण आलो आहे दिंडोरीमध्ये आणि दिंडोरीमध्ये आपण बाजार बघू. त्याच्यानंतर एक छानसं मंदिर आहे, ते मंदिर पण बघायला जाऊ. त्याआधी दिंडोरी स्टँड बघून घ्या. आणि हा दिंडोरी स्टँड आहे, तर आपण त्या साईडने जाऊ आणि त्या साईडने बघू. आणि मित्रांनो, हे दिंडोरीचं स्टँड आहे बघा तुम्ही. आणि आज दिंडोरीचा बाजार आहे आणि त्या बाजारामध्ये पण आपण जाऊ. आणि आवाज खूप येत असेल तुम्हाला, कारण की वाहनं चालू आहेत. तर आता डायरेक्ट बाजारामध्ये असे होलसेलमध्ये दुकानं पण भेटतील तुम्हाला. आणि सेल चालू आहे वाटतं. बरोबर आहे. आणि हे फ्रूट्स, इथून बाजार सुरू होतो मित्रांनो. त्या साईडला बाजार आहे, बाजारामध्ये जाऊ आपण. पण हे कपडे आहेत, चांगले कपडे आहेत. जर स्वस्त 100ला 2 आहेत, स्वस्त असतील तर घेऊन टाका. हा सेल लागलाय बघा. आणि कपडे पण खूप आहेत, एकच नंबर आहे बघा. एकच नंबर आहे. आणि हे लहान पोरांना लय आवडतं. कितीला आहे? किती? 350. आणि हे 350ला आहे. इथून मार्केट सुरू होतं आहे, खूप गर्दी आहे. आज बाजार आहे आणि पालेभाज्या पण आहेत. हे उंदरांना मारायचं असेल तर बघा किती आवश्यक आहे. उंदरं, घुसे आणि आल्याचे वाटे आहेत. आणि पोंगे पण आहेत. यार आणि मध्ये आल्यावर गाड्याची आवाज कमी होतो आणि शांतता आहे इथं थोडी, म्हणजे आवाज येत नाही आहे. बाकी चांगलं आहे सर्व. हे साड्या आहेत, साड्यांचं सेल लागलं आहे. आणि 100ला साडी घ्या म्हणा. ही 100ला साडी आहे. किती व्हरायटी आहे बघून घ्या तुम्ही. कुणाला लागत असेल तर दिंडोरीमध्ये या. 150ला आहे तुमच्या गाडी, 100ला लावतो बघ. साईडला तुम्हाला स्वीट किराणा दुकानं, सर्व किराणा दुकानं आहेत. मुलीसाठी मस्त केले त्यांनी मसाल्याचे पदार्थ. इकडनं पण आहे. इथं पूर्ण किराणा दुकान आहे आणि आपण त्या साईडला जाऊ. आणि पालेभाज्या बघा किती आहेत. सर्व पालेभाज्या भेटून जातील इथे. आणि अगरबत्ती, आणि लयच मोठा आहे बाजार. हा पूर्ण मार्केट आहे.
खूपच मोठं आहे आणि वस्तू पण तुम्हाला सर्व भेटून जातील. जसं तुम्ही करंजाळी बाजारमध्ये बघितलं तसं इथे पण मिळून जातील. आणि आणि हे पोरांना लय आवडतं, गोळ्या आहेत स्वीट. धान्य, शेंगदाणे, तांदूळ. कोणता आहे तांदूळ? दप्तरी. काय भाव आहे हा? दप्तरी तांदूळ आहे. आणि सर्वीकडे धान्य येतं बघा, तुम्हाला सर्व धान्य भेटून जातील. शेंगदाणे, तांदूळ. आणि या साईडला कपडेच कपडे आहेत. बघा किती कपडे आहेत. आणि कपड्याचं सेक्शन झालं आहे. आणि या साईडला बोंबलं, सुकट, फिश आहे, सर्व ड्राय फिश आहेत. हे सर्व ड्राय फिश आहेत. हे बोंबलं आहेत. आणि हे माशाचे जाळे आहेत. आणि समोर तुम्हाला माशाचे जाळे दिसतात, मासे पकडण्यासाठी जाळे. हे मासे, हे कसे मासे दिले? मळी 50 रुपये पावशेर आहेत. आणि हे कोणते? 50चे. कोणतं नाव आहे? कटला आहे. कुणाला घ्यायचं असेल ते दिंडोरीमध्ये या. आणि हे बघ, या साईडला पण मासे आहेत. तिकडे ड्राय फिश होते आणि इकडे ताजे मासे आहेत. तर आता हे बोरं घेतोय मी, 30चे पावशेर आहेत. तर बोरं घेतले आहेत. पोरींसाठी झुमके आहेत कानातले. तर आपण बाजार बघितला आहे आणि आता आपण जाऊ मंदिराची इथं. आणि मंदिर खूप लांब आहे. जर जाता येत असेल तर जाईन मी. आणि चला आता तिकडेच जाऊ. तर समोरच पाठी दिसत असेल तुम्हाला उंबराळे. या साईडला आपल्याला जायचं आहे. आणि या साईडला नाशिक आहे आणि मंदिर ह्या साईडला आहे. तर आपण ह्या साईडला जाऊ आता आपण. इथून थोडंसं लांब आहे, पण आता मी पायी जातोय खास तुमच्यासाठी. आणि कुणी चॅनलला नवीन कुणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. हो. तर आपल्याला एक काका भेटलेत, देवासारखे आलेत आणि आपल्याला मदत केली आहे त्यांनी. आणि इथे पण मंदिरामध्ये जात आहे आता. तर त्यांचं मनापासून धन्यवाद. या कधी यात्रेला यायचं असेल तर. लय वर्ष झाले त्या गोष्टीला. ते आम्ही कुठे गेलो होतो, हां. सुतारपाडा. हो, सुतारपाड्याला पण तेच जेव्हा पेठमध्ये असते ना यात्रा. आला तो. हो, ते 17 किलोमीटर आहे हा, पेठपासून. सुतारपाड्याला गेलो होतो. आमच्या तिथं ते बागेवरती, द्राक्ष बागेवरती माणसं यायचे ना तिथले हां हां. सुतारपाडे. ते हो हो. त्यांनी आम्हाला बोललेलं होतं, या म्हणा हां. करू म्हणा पार्टी. खास पार्टीला आम्ही तिथे गेलो होतो. आणि व्हिडिओ काढून देता का तिथे? हां, काही अडचण नाही. नाही ना. आणि कसलं मंदिर आहे ते? देवीचं मंदिर आहे ना. देवीचं मंदिर ना. आपली सप्तशृंगीची बहीण. हां. हां. ते मुख्य आहे आणि तिचा हा एक भाग आहे. तो जाऊन सगळं एकदम पाहायसारखं.
तर त्या काकांनी मला गाडीवर आणलं बसून आणि देवासारखे माणसं भेटतात काही या देवाकडंच तर चाललो आहे. तर मागे बघू शकता खूप झाडं आहेत आणि लयच भारी वाटते बघा. समोर तुम्हाला रोड दिसेल जाताना. काय त्यांनी सांगितलं देवीचं मंदिर आहे. आता तिथे जाऊनच बघू आपण. आणि मंदिराच्या बाहेर पार्किंगची सुविधा पण आहे. साईडला गाड्या लावल्या आहेत आणि त्यांनी बोर्ड पण लावला आहे, बिबट्याचा वावर होत असतो तरी भाविकांनी काळजी घ्यावी. आणि समोरच अगदी सुंदर मंदिर दिसतं तुम्हाला, देवी मंदिर बघा. देवी मंदिर आहे, इथून जायचं आणि सुंदर देवीचं मंदिर आहे. आणि आजूबाजूचा परिसर एकदम स्वच्छ आहे. आणि तुम्हाला काही देवीसाठी घ्यायचं असेल तर इथं दुकान पण आहे. तर मंदिरामध्ये प्रवेश करतोय आपण आणि सर्वीकडे शांती शांती आहे. इथे पण तुम्ही या, निवांत दर्शन होईल तुमचं. आणि नंदी आहे. आणि भाविक दर्शन घेत आहे. आणि हे बोर्ड आहे, ते बोर्ड बघून घ्या तुम्ही आणि निवांत वाचा. बाजूलाच दिंडोरी आहे आणि शांतता खूपच आहे. चा फोटो बघू शकता तुम्ही. आणि हे देवीचं रूप आहेत, कुठं कुठं आहे सर्व दाखवले याच्यामध्ये. आता सध्या आपण ही देवी बघणार आहे. आणि देवीचं दर्शन घेऊ आता. खूपच छान आहे देवी आणि मंदिर तर एकच नंबर आहे बघा. आणि इथं खूप थंडगार आहे. आणि अगदी छान दर्शन झालं आहे देवीचं. आणि आता आपण बाहेर जातोय. आणि हे बोर्ड लावलं आहे. आणि बाहेर आल्यावर शांत शांत वाटतं. मंदिरात जायचंच राहिलं तरी इथून त्याचं प्रवेश आहे. आणि या मंदिरामध्ये पण जाऊ. आणि समोर शिवलिंग दिसेल तुम्हाला, महादेव मंदिर शिवलिंग. आणि इथं आपण आता दर्शन घेऊ. त्या साईडला यायचं असेल तर तुम्हाला मी गुगल मॅप दाखवतो. हे दिंडोरी आणि ह्या दिंडोरीच्या जवळपास 2 किलोमीटर असेल हे मंदिर. तर हे मंदिर दिसेल तुम्हाला आणि या मंदिराची इथे या, इथे निवांत दर्शन. हे देवाचा प्रसाद भेटला आहे आपल्याला. आता निवांत बसून खाऊ. हा प्रसाद भेटला आहे, हा बघा हा प्रसाद. आणि ही बुंदी आहे. तर आता आपण मस्त निवांत बसून स्वाद घेऊ. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि
कोणी नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बोरं पण कामं आलेत. आता पायी निघालो आहे आणि आता टाईमपास कोणी नाही आहे, मग चाललं आहे बोरं खात.